हां. परत हॅलो, नमस्कार. आज तुम्ही चिकनची रेसिपी बघणार आहात. माझी रेसिपी फर्स्ट टाईम जी मी रेसिपी केली ती गावठी कोंबडा. त्यानंतर तुम्ही काल जी रेसिपी बघितली ती फिशची, म्हणजे काळे मासे फ्राय आणि कोलंबी रस्सा. आता मी चिकन बनवते. आता ही माझी पद्धत आहे. तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर या मग. हे चिकन आहे, हे 1 किलोच्या वर आहे. मी कांदा घेतलाय, तो बारीक चॉप केलाय, म्हणजे 4 कांदे मोठे साईजचे घेतले. ते आता ब्राऊन झाले. यात खडा मसाला पण टाकलाय, मिरी टाकले आणि फोडणीला लवंग आणि 2 वेलची. हा मसाला मी केलेला आहे ना, हा बघू शकता तुम्ही. यात मी मिरी, 4-5 मिरी, 2 लवंग, 2 साल, दालचिनी बोलतात, आणि जिरं आणि तमालपत्र म्हणजे तेजपत्ता, तो मी थोडा रोस्टेड केला. नंतर तो ग्राइंड केला आणि सुका खोबरा आहे, तो घेतला अर्धी वाटी. छोटी वाटी त्याची अर्धी घेतली, पूर्ण घेतली नाही. आणि तो पण मी जरा या स्टोव्हवर भाजला. तो भाजून आणि एक कांदा छोटा, तो पण स्टोव्हवर भाजला मी. आणि तो चॉप करून हे त्याचं मिक्सचर झालेलं आहे. आता मी याच्यात मसाला करते. आल्याचा तुकडा घेतलाय, 1 इंचचा कमी थोडा, आणि लसूण घेतले तेवढे. 2 टमाटर घेतलेत आणि यात मी कोथिंबीर आणि पुदिना. आता मी हा पेस्ट करते आणि आपला कांदा लालसर झालेला आहे. आता मी याच्यात पेस्ट टाकते. कट करा आणि मग परत हिरवा वाटण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा मिक्सरला ग्राइंड केला. आणि आता ही सगळी पेस्ट आपण टाकणार आहोत. ही सगळी पेस्ट मी टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता, हे जे वाटण आहे, हिरवं वाटण, ते बघा, तेल अजिबात दिसत नाहीये. आता मी मीठ टाकते. आणि मीठ टाकल्याने काय होतं, तुमच्याकडे खूप पाणी सुटतं. आणि पाणी सुटल्याने आपण पाणी ऍड तर करणार नाही, वाटणाला आपण चांगलं शिजू द्यायचं. ते जरा गोल्डन ब्राऊन असं व्हायला पाहिजे, चांगली चव येते. मी माझ्या चवीनुसार मीठ टाकत आहे. आपण जरा हे लागू द्यायचं नाही. थोड्या वेळाने, थोड्या 5 मिनिटाने तेल सुटायला सुरुवात झाली तर आपण हे त्यात मसाले ऍड करणार आहे. आता बंद करा. काय करू? आता तुम्ही बघा, हा बघा मसाला पहिला कसा होता ना आता कसा, कलर चेंज झालेला आहे. त्यात मी काहीच हळद वगैरे ऍड केले नाही. तर बघू शकता तुम्ही, असं पाहिजे. या स्टेपला आलं ना तर मग आपण हे मसाले त्यात टाकायचे. घरगुती मसाला. घरात आम्ही दरवर्षी हा मसाला बनवत असतो. आम्ही बाजारातला मसाला आणत नाही. हा चिकन मी 1 किलोच्या वरच असे सांगितलं. मी त्या चिकनच्या नुसार, क्वांटिटी नुसार मी त्यात मसाले ऍड करते. मसाला मीडियम तिखट आहे. त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. आणि मी आता मिरची घेतलेली नाही. चिकन मध्ये मी मिरचीची पेस्ट करत नाही. टाकतो. मच्छीमध्ये आम्हाला मिरची, हिरवी मिरची लागते. हिरवी मिरची बघितलं असेल. आता मी मसाला ऍड केला. आता समज दोन पावडर 2 चम्मच. मसाला मी 5 चम्मच टाकलेले आहे. या मसाल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे.
आता तुम्ही बघू शकता हा तुम्हाला असा मसाला दिसतोय एकदम सुका. याला आता तेल सुटला की आपण यात चिकन ऍड करू. चिकन ऍड करू. ऍड करू. चिकन ऍड करायचं आहे. हे बटाटे छोटे पीसेस मध्ये मी कापलेले आहेत ते लगेच शिजतील. जरा चिकन उकळल्या आधी ना ते दोन उकळल्यानंतर तो आपण ऍड करतो. आत्ता तुम्ही टाकाल ना तर तो बटाटा खूप शिजला जाईल. मग आपण हा थोड्या वेळाने टाकणार आहोत. ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार. आता हा आपण मिक्स करूया पूर्ण मसाला आणि चिकन. त्यात पाणी लगेचच नाही करायचं. जरा कमी गॅसवर ठेवायचा. गॅसची फ्लेम जरा स्लो ठेवायची आणि ते मसाला आणि चिकन परतून घ्यायचा. कारण मिक्स होऊ द्यायचा मसाला त्यात आणि मीठ मुरला पाहिजे. थोडस अजून टाकते. मला वाटतं मी कमी टाकणार आहे. आता असं एक झाकण ठेवायचं. पाणी न टाकता येतं. झाकण ठेवायचं नाही. पाणी आपण गरम झाले का हाच पाणी आपण चिकन मध्ये टाकणार आहोत. थंड पाणी टाकू नका. त्यात भाजीला चव येत नाही. गरम केलं तर तुम्ही साईडला करून घेतलं एका पात्रात पाणी टाकलं तरी पण चालते. याच्यावर पण ते टाकलं जाईल वाफेने. एक ग्लास पाणी टाकते. हा चांगला गरम झाला तर आपण त्यात सोडणार आहोत. आता चिकन बघा असं जे आपण पाणी टाकलं नाही चिकनचं रस निघालेला आहे त्याचं ऑइल आणि हा मसाला चांगला शिजलेला आहे. मीठ पण टाकलेलं आहे. म्हणजे त्याला पाणी सोडले म्हणजे ग्रेव्ही कशी दिसते आणि बघू शकता तुम्ही. दिसतं आता हे चांगलं त्याचं पाणी आले ग्रेव्ही झालेली. तर हा पाणी पण गरम झालेलं आहे ताटात. आता असं पाणी गरम होतं त्यात झोपून टाकायचं आपण. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. सांगितलेलं मिक्स करायचा पाणी टाकल्यानंतर. कलर चांगला आलेला अजून उकळ्या यायचा चांगला कलर येईल. माझी शिजली जाईल. बटाटा पण आपल्याला ऍड करायचं आहे. त्यामुळे आपण पाणीच ठेवायचंय आणि तोच पाणी त्यात ऍड करायचंय. थंड पाणी टाकायचं नाही. हे उकळ आलेला आहे भाजीला. रस्सा पण झालेला आहे. पाणी आपण ऍड केलं ना अजून पाणी ऍड केलं. सात माणसांचं जेवण आहे. रस्सा तर लागणारच आहे. ऍड कर पाणी. तुमच्या रस्सा किती लागेल काय त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता. मला जसं जसं जास्त लागेल मी पाणी जास्त ऍड करते. मी पाणी थोडं टाकणार आहे. थोडा शिल्लक ठेवते आणि हा जरा भाजी शिजली बटाटा टाकायची. बटाटे आपण साफून घेतलेली कापून घेतली. बटाटे टाकलेली आहे. आता ती बटाटे शिजेपर्यंत शिजली की आपली भाजी झाली चिकनची भाजी. तुम्हाला दाखवते. बटाटा चांगला शिजलेला आहे. भाजी चिकन चांगला शिजलेलं आहे. हे बघू शकता. हे बघा चिकन मस्त चांगलं शिजलेलं आहे.
भाजी आपली झालेली आहे. रस्स्याची चिकन रस्सा आणि त्यासोबत मी राईस बनवलाय. सिंपल राईस आणि रिसिप्ट त्यासोबत ओके जेवायला बसणार आहोत आणि कोणाला कसं वाटतंय ते विचारूया. हा बघा आता झालेली आहे भाजी. थंड थोडी झाली आहे. कलर बघा भाजीचं. तर मी जेवण वाढत आहे आणि सगळ्यांना विचारणार आहे कसं झालंय म्हणून जेवण. एकदम अप्रतिम जेवण झालेलं आहे माझ्या मामींनी बनवलेलं. एकदम खूप सुंदर प्रकारे रस्सा झालेला आहे. नाही तिखट ना जास्त तिखट, एकदम बरोबर झालेले आहेत. एक नंबर. राज तुला कसं वाटतंय? सासूबाईंना विचारा. मस्त जेवण केलंय. अख्खा दिवस वैतागून आले ना, जेवण चांगलं दिले आज जेवायला.